आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। जळगावच्या भुसावळ आणि मुक्ताईनगरमध्ये 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार पावसाची हजेरी। पावसामुळे तूर, उडीद, कपाशी पिकाला फटका बसण्याची शक्यता। सांगलीच्या शिराळामधल्या चांदोली धरण 100% भरण्याच्या मार्गावर पावसानं उसंती घेतल्यानं धरणामध्ये पाण्याची आवक बंद। परभणीमधल्या येलदरी जलाशय 80% भरलं, परभणीकरांची पाण्याची चिंता मिटली। सोलापूरच्या करमाळ्यामधल्या मांगी तलाव 99.60% भरला, तलाव भरल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। जळगावच्या हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले, धरणातून 9323 क्युसेकनं पाण्याचा तापी नदीपात्रामध्ये विसर्ग। भंडारा जिल्ह्यामधल्या लेंडेसरी इथल्या नागरिक 5 महिन्यांपासून पिण्याच्या शुद्ध पाण्यापासून वंचित, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचं दुर्लक्ष, 2 ते 3 किलोमीटर अंतराहून महिलांवर पाणी आणण्याची वेळ। नागपार गिरडा नदीजोड प्रकल्पावरून साडीचोळीचा आहेर, खानदेश हितसंग्राम संघटनेकडून उत्तर महाराष्ट्रामधील 25 आमदार आणि मंत्र्यांना साडीचोळीचा आहेर, प्रकल्पासाठी काम करत नसल्याचा ठपका। नागपूरच्या काटोल तहसील कार्यालयाच्या गेटवर शेतकऱ्यांनी बैल बांधली, तहसीलदारांसह कर्मचारी कार्यालयामध्ये अडकले, कैरे खापरीमध्ये पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी संतप्त। परळीमध्ये 23 तारखेला निघणाऱ्या शेतकरी आक्रोश मोर्चावरून राजकारण तापलं, ट्रॅक्टर आणि बैलगाडी मोर्चा काढण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांचा मोर्चा काढा, विरोधकांना खुला आव्हान। जळगावमध्ये मुसळधार पाऊस, कापसाच्या उत्पादनामध्ये यंदा तब्बल 30 ते 39% घट, कापसाचा उतारा 3 ते 4 क्विंटलवर। सीमावर्ती भागामध्ये असलेल्या मध्य प्रदेशच्या खेतिया बाजार समितीमध्ये कापूस खरेदीला सुरुवात, कापसाला प्रति क्विंटल 7,500 रुपयांचा दर। खाद्यतेलांच्या किमतीमध्ये 10 ते 20 रुपयांची दरवाढ, सणासुदीच्या दिवसामध्ये खाद्यतेलाचा वापर जास्त असल्यानं किमतीही वाढल्या। पावसाळ्यामध्ये पर्यटकांसाठी बंद केलेल्या जंजिरा किल्ल्याचे दरवाजे 2 ऑक्टोबरपासून उघडणार, पुरातत्व विभागाकडून किल्ल्याच्या साफसफाईची कामं सुरू। कशेडी घाटामधील एक बोगदा अंतर्गत कामांसाठी उद्यापासून बंद, गणेशोत्सवाला कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी बोगद्यातून वाहतूक सुरू केली होती। लाखो पुणेकरांनी विसर्जन मिरवणूक अनुभवण्यासाठी केला मेट्रोने प्रवास, एकाच दिवसामध्ये 3,46,733 प्रवाशांचा मेट्रोने प्रवास, पुणे मेट्रोला 54,92,412 रुपयांचं उत्पन्न। गणेशोत्सव मिरवणुकीच्या काळामध्ये एसटीच्या उत्पन्नावर परिणाम, काही रस्ते बंद असल्यानं 30 ते 40% प्रवासी संख्येमध्ये घट। वडगाव शहरी मतदारसंघामध्ये दादा गटाच्या सुनील टिंगरे विरुद्ध पवार गटाच्या बापू पठारेंच्या लढतीची शक्यता, मात्र भाजपमध्ये जगदीश मुळीक इच्छुक असल्यानं माहितीमध्ये पेच। पुण्यामध्ये संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू आणि राजू शेट्टींची एकत्रित बैठक, इतर घटक पक्षांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 11:30 वाजता बैठक होणार, विधानसभेसाठी रणनीती आखण्याची शक्यता। प्रहार जनशक्ती पक्षाकडून निफाड चांदवडमधील उमेदवार घोषित, निफाडमधून गुरुदेव कांदे प्रहारचे उमेदवार असणार, तर चांदवडमधून गणेश निंबाळकरांना उमेदवारी जाहीर। बीडमध्ये भाजपा आमदार लक्ष्मण पवारांकडून निवडणूक न लढण्याचे संकेत, 15 दिवसांमध्ये मी निर्णय जाहीर करणार, गेवराईमध्ये चांगले अधिकारी द्या म्हणून अनेकदा पक्षाला विनंती केली, लक्ष्मण पवारांचं वक्तव्य। अंतरवाली सराटीमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाचे माजी आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी घेतली जरांगे पाटलांची भेट, आर्दड घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार। आरक्षणासाठी धनगर समाज पंढरपूरमध्ये आक्रमक, मोहोळ तालुक्यामधल्या संताजी वाघमोडेंचा आत्मदहनाचा प्रयत्न, जवळच्या इतर कार्यकर्त्यांमुळे अनर्थ टळला। आदिवासी समाजामध्ये आम्हाला 46वी जात नको, धनगर समाजानं आदिवासी कोट्यातून आरक्षणाची मागणी करू नये, नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य।